हॅलो नमस्कार, मी माझ्या पोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर बघा, 21 जून वार शुक्रवारला आलेली आहे वट सावित्री पौर्णिमा। तर प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा ही येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं विशेष वेगवेगळं महत्त्व असतं। तर याच पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं। वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया व्रत करतात, त्याचबरोबर हे व्रत करून वडाच्या झाडाची पूजा सुद्धा करत असतात। आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या प्रगतीसाठी या वट वृक्षाच्या झाडाकडे प्रार्थना करत असतात। या दिवशी वडाच्या झाडाला खास विशेष महत्त्व दिले जातं। त्याचबरोबर आपण प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव यांची पूजा सेवा एकत्र करत असतो। त्याचबरोबर आपण प्रत्येक पौर्णिमेला काही ना काही छोटे मोठे उपाय देखील करतच असतो। तर त्यामुळे मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। या वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तिन्ही सांजेला 3 कापुराच्या वड्या त्यासोबत 3 लवंगा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आवर्जून आपल्याला करायचा आहे। तर बघा, हा उपाय आपण जर का या दिवशी केला तर आपल्या आयुष्यातील सर्व वाईट शत्रूंचा नाश होऊन जाईल। त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती वैभव धन संपत्ती पैसा कोणत्या न कोणत्या मार्गाने येऊ लागेल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा भरभरून अशी प्रगती होत जाईल। तर असाच हा उपाय मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमधून शेअर करणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही हा आपला व्हिडिओ जर का पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील जे बेल आयकॉनचं बटन दिसते त्याला प्रेस करून ऑल ऑप्शन वरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर बघा, आपल्या हिंदू धर्मातील पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात जी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व दिले जात असतं। तर बघा, या दिवशी आपण काही उपाय सेवा ज्या आहे त्या देखील आपण करतो। तर प्रत्येक पौर्णिमेला चंद्र हा संपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतो। या दिवशी चंद्राची देखील पूजा केली जात असते। तसंच प्रत्येक पौर्णिमेला घरातील स्त्रिया आपल्या पतीच्या आणि मुलांच्या व आपल्या कुटुंबासाठी उपवास देखील करत असतात। त्याचबरोबर काही प्रभावशाली उपाय देखील आपण करत असतो। जर आपल्या घरामध्ये नेहमी भांडण तंटे वादविवाद होत असतील किंवा घरात आलेला पैसा आपला स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल किंवा आलेला पैसा जो आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने जर खर्च होऊन जात आहे असं तुम्हाला जर का वाटत असेल आणि यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबी दरिद्री ही आलेली आहे आणि आपण खूप काम करतो, कष्ट करतो, मेहनत करतो आणि ते मेहनत करून जर आपल्या कुटुंबाची म्हणावी तशी प्रगती होत नसेल किंवा आपला जो एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तो काही दिवसापूर्वी खूप चांगला चालायचा आणि अचानक जर का आपला धंदा कमी झाला, आपला गल्ला कमी यायला लागला किंवा आपला जो पैसा येण्याचा फ्लो आहे तो मार्ग जर का मंदावला म्हणजे कमी झाला, तर आपण अशा विशेष स्थितीला उपाय हे केलेच पाहिजे। कारण आपण जेव्हा अमावस्या पौर्णिमेला जर असे ठराविक तिथीला हे तोडगे उपाय करतो तर ते आपल्याला नक्कीच संपूर्ण फळ हे मिळून देत असतात। तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व वाईट शक्तींचा किंवा वाईट शत्रूंचा नाश होतो।
किंवा आपल्या घरामध्ये काही बाधा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती सुद्धा नष्ट होऊन जाईल। तर म्हणूनच हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। तर हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी बरोबर माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी आपल्याला 6:30 ते 7:30 पर्यंत हा उपाय करायचा आहे। किंवा आता जे कोणी माझी ताई मैत्रीण वर्किंग असेल तिला शक्य होत नसेल त्या वेळेमध्ये तर पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंतही हा उपाय करू शकता। तर उपाय करण्यासाठी फक्त आपल्याला 2 वस्तू घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे 3 फूल असलेल्या लवंगा आणि 3 कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत। शक्यतो भीमसेनी कापराचाच वापर करावा। देवासमोर आसनावरती बसून देवाला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची। कोणतीही सेवा उपाय ही अग्नीच्या साक्षीनेच करावी, तरच ती पटकन देवापर्यंत पोहोचते। या 3 कापराच्या वड्या 3 लवंगा आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये बंद करून घ्यायच्या आहे, मूठ वळवून घ्यायची आहे आणि एक माळ स्वामी महाराजांच्या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे, जप करायचा आहे। षडाक्षर मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राची आपल्याला एक माळ करायची आहे। माता लक्ष्मीचा सुद्धा जप करायचा आहे। 108 वेळा माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल, ओम श्रीम श्रीये नमः किंवा जय माता लक्ष्मी किंवा नुसता श्रीम मंत्र म्हटला तरीही चालेल। मंत्र म्हणून झाल्यावरती आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये त्या लवंगा आणि कापूर हातात घेऊन मंत्र म्हणत श्री स्वामी समर्थ मंत्र जप करत घरभर फिरायचं आहे। प्रत्येक आपल्या कोपऱ्याला आपल्याला त्या मुठीने टच करायचं आहे। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये खूप प्रमाणात जास्त करून अमावस्या पौर्णिमा आली की चिडचिड कोणी करत असेल म्हणजे एखादी व्यक्ती, तर ते आपली मुलं असो किंवा घरातील इतर कुणीही व्यक्ती असो तर त्या 2 वस्तू त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरून घ्यायच्या आहे। त्यानंतर जो आपला मेन दरवाजा आहे त्यावरून सुद्धा 7 वेळा आपल्याला त्या उतरून घ्यायच्या आहेत। किंवा आपला जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, दुकान असेल किंवा छोटं मोठं दुकान असेल तुमचं, जर का ते चांगलं चालत नसेल त्या दुकानावरून सुद्धा तुम्हाला ते ओवाळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही त्या भिंतीला टच केलं तरीही चालेल। किंवा दुकानाचा जो मेन दरवाजा असेल किंवा आता बऱ्याच दुकानांना सेटर असतात तर त्यावरून 7 वेळा ओवाळून घ्यायचं आहे। ओवाळून झाल्यावरती परत घरी यायचं आणि घरी आल्यानंतर आपल्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर या 2 वस्तू आपल्याला एखाद्या दिव्यामध्ये किंवा मातीच्या पंतीमध्ये या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत। कापूर आणि लवंगा या नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती आपल्या आयुष्यातील दूर करण्यासाठी अतिशय म्हणजे खूप अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात। जर का तुम्हाला एखाद्या व्यक्तीपासून त्रास होत असेल, तो आपला शत्रू असेल किंवा बाहेरची व्यक्ती असेल आणि आपले काही गुप्त शत्रू सुद्धा असू शकतात, तर त्यांचा जर सतत आपल्याला त्रास होत असेल, त्या शत्रूमुळे आपल्या कामामध्ये काही अडथळे निर्माण होत असतील, त्याचबरोबर आपलं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होत नसेल, तर जेव्हा तुम्ही या 2 वस्तू उतरून घ्याल त्यावेळी आपला जर कोणी शत्रू असेल तो पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि त्या शत्रूंचा पूर्णपणे आपल्या आयुष्यातून नाश होऊन जाईल। त्याचा त्रास आपल्याला कधीच होणार नाही। तर हा असा एक प्रभावशाली उपाय वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आवर्जून करायचा आहे। उपाय चांगल्या भावनेने करावे आणि कोणत्याही मनात कोणतीही वाईट इच्छा धरून कुणाचं वाईट होईल या भावनेने आपल्याला उपाय करायचं नाही। आपल्याला फक्त आपलं चांगलं व्हावं यासाठीच उपाय करायचे आहे। आपण जर दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी उपाय करू तर तुम्हाला उपायाचा काहीही फायदा होणार नाही। उपाय फक्त आपल्या पुरतेच करावे
इतर कुणावरही उपाय तोटके करू नये हीच माझ्या परिवाराला एक विनंती करते। फक्त आपल्या पुरतेच उपाय सेवा कराव्या। कुणाचं वाईट करून आपलं चांगलं होईल ही अपेक्षा कधीच कुणीही करू नये। कारण आपण जर दुसऱ्यासाठी खड्डा खोदला तर त्या खड्ड्यामध्ये आपल्याला जाऊन पडावं लागतं अशी म्हण आहे आणि खरोखर ती साक्षात उतरते। त्यासाठी हे जे छोटे मोठे उपाय तोडगे आहे ते फक्त आपल्याला आपल्यासाठीच करायचे आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।